अमरावती शहरात पाकिस्तानमधून धमकीचे फोन आल्यानं प्रशासनात खळबळ उडाली. धमकी देणाऱ्यानं व्हॉट्सअपवरून फोन करून मुंबई आणि दिल्ली अशा ठिकाणी बॉम्बस्फोट करू अशी धमकी दिली. पोलीस याबाबत तपास करत असून अनोळखी, विशेषतः परदेशातील फोन उचलू नये असं आवाहन पोलीस विभागानं केलं आहे. भारत पाकिस्तान युद्धसदृश्य तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील नांदगाव पेठ येथे शनिवारी सकाळी घडलेल्या घटनेनं खळबळ उडवली आहे. शनिवार 10 मे रोजी एक धक्कादायक प्रकार समोर आला. डव हेरिटेज गारमेंट कंपनीत काम करणाऱ्या ओडिशातील युवकाला पाकिस्तानहून धमकीचा व्हॉट्सअप कॉल आला. कॉल करणाऱ्यानं स्वतःला पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी असल्याचं सांगून दिल्लीतील 4 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली. या कॉलमुळं प्रचंड घाबरलेल्या युवकानं तत्काळ नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पीडित तरुणाचं नाव प्रशांत ठाकूर असून तो नांदगाव पेठ MIDCतील डव गारमेंट कंपनीत टेलर म्हणून कार्यरत आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारास कामावर असताना प्रशांतला व्हॉट्सअपवर आलेल्या कॉलमध्ये समोरच्या व्यक्तीनं "मी पाकिस्तान आर्मीमधून बोलतोय, आम्ही दिल्लीतील 4 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार आहोत" अशी धमकी दिली. घाबरून गेलेल्या प्रशांतने हा कॉल आपल्या मित्राकडे दिला. त्यांनी दोघांनी मिळून त्या व्यक्तीला उलट प्रत्युत्तर दिलं आणि कॉल कट केला. मात्र त्यानंतर त्याच क्रमांकावरून सलग 4 मिस कॉल आल्यानं प्रशांत अधिकच घाबरला. त्यानं तत्काळ 112वर संपर्क साधला. आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल होऊन त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेलं. पोलिसांनी कॉलचे रेकॉर्डिंग ऐकून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. काही वेळातच DCP सागर पाटील, ACP कैलाश पुणकर, गुन्हे शाखा प्रमुख PI बाबाराव अवचार, CP स्पेशल स्क्वॉड प्रमुख PI आसाराम चोरमले यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी पोहोचले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत अकोला येथील ATS तसेच पोलीस आयुक्तालयातील ATC व IBच्या अधिकाऱ्यांनीही तपासात सहभाग घेतला. सायबर पोलिसांनी कॉलचा स्रोत शोधण्याचं तांत्रिक काम सुरू केलं असून पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आणि त्यांच्या टीमनं संपूर्ण अहवाल तयार करून तो राज्य गृह मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला आहे. या प्रकारामुळे अमरावती शहर व परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करून त्यांना तत्काळ ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी नागरिकांना +92 पासून सुरू होणाऱ्या क्रमांकांवरून अथवा परदेशातील अनोळखी कॉलला प्रतिसाद देऊ नये, तसेच सोशल मीडियावर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे. अफवा पसरवणाऱ्या विरोधात सायबर सेलमधील विशेष मॉनिटरिंग टीम तत्काळ कारवाई करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. प्रशांत पंचानन ठाकुर, इनके मोबाइल पे एक कॉल आया, 92 से शुरुआत होती है मोबाइल की. व्हाट्सएप कॉल आया कि मैं पाकिस्तान आर्मी से बोल रहा हूँ और दिल्ली और 3-4 जगह हम बम से उड़ा देंगे. जिनको कॉल आया उन्हें हम पुलिस स्टेशन लेके आए, उनसे पूरी जानकारी ली, नंबर की जानकारी ली और जो नंबर है 92 से शुरुआत होती है वो हमने साइबर पुलिस स्टेशन को प्रोवाइड किया है. उसकी डिटेल निकालना शुरू है. इसमें 351(4) और 352 BNS के तहत हम NC दाखिल कर रहे हैं और फिर कोर्ट से परमिशन लेके आगे इस पर तहकीकात करेंगे.